आपण रोजच्या संवादात जे शब्द वापरतो त्यातले काही शब्द अगदी स्पेशल इफेक्टसारखं काम करतात. स्पेशल इफेक्ट्स. बरोबर. म्हणजे बघा, समजा मी एक प्रसंग सांगितला की जंगलात वाघ आला, तर मेंदूत एक साधं चित्र तयार होतं. पण जर मी असं म्हटलं की जंगलात पुढून वाघ आला. अरे वा, इथं तो पुढून हा शब्द खूप मोठा बदल घडवतोय. हो ना, तो एक छोटासा शब्द पुढून जोडल्यामुळे मेंदूची पूर्ण वायरिंगच बदलून जाते. नुसती भीती वाटत नाही, तर अंगावर अक्षरशः काटा येतो. आणि हेच खरं तर भाषेचं सामर्थ्य आहे. आपण शब्दांचा वापर फक्त कोरडी माहिती देण्यासाठी करत नाही, तर ऐकणाऱ्याच्या मनात हुबेहूब तेच चित्र उभं करण्यासाठी करतो. अगदी बरोबर. जो शब्द तुम्ही आत्ता वापरलात तो कृती नेमकी कुठे आणि कोणत्या दिशेने घडली हे सांगतो. व्याकरणाच्या जगात आपण अशाच शब्दांना इंग्रजीत ॲडवर्ब आणि ॲडवर्बियल इंडिक्लिनेबल असं म्हणतो. ज्याला आपण मराठीत क्रमशः क्रियाविशेषण आणि क्रियाविशेषण अव्यय म्हणतो. आज आपण याच शब्दांना मुळापासून समजून घेणार आहोत. नक्कीच. ही खूप रंजक सफर असणार आहे. पण कसं आहे, आपण अनेकदा क्रियाविशेषण आणि क्रियाविशेषण अव्यय या दोन संज्ञांना एकच मांडण्याची चूक करतो. म्हणजे दोन्हीत क्रियाविशेषण हा भाग तर समानच आहे, तर यात नक्की फरक काय? हा गोंधळ उडणं खूप स्वाभाविक आहे. इंग्रजीत या दोन्हीसाठी ॲडवर्ब असाच एक ढोबळ शब्द वापरला जातो, त्यामुळे कन्फ्युजन जास्त होतं. पण मराठी व्याकरणात या दोन अत्यंत वेगवेगळ्या संकल्पना आहेत. मुख्य फरक हा त्यांच्या बदलण्याच्या वृत्तीमध्ये आहे. आपण विकारी आणि अविकारी या संकल्पना समजून घेतल्या पाहिजेत. विकारी आणि अविकारी म्हणजे जे परिस्थितीनुसार स्वतःचं रूप बदलतात ते विकारी, आणि जे फिक्स किंवा ठाम राहतात ते अविकारी. बरोबर. अगदी तसं. क्रियाविशेषण हे विकारी असतं, म्हणजे ते एखाद्या सरड्यासारखं असतं. कर्ता कोण आहे, म्हणजे कृती करणारा पुरुष आहे, स्त्री आहे की अनेक लोक आहेत, यानुसार ते स्वतःचं रूप बदलतं. एक मिनिट, मला हे डोळ्यांसमोर बघायचंय. समजा आपण चांगला हा शब्द घेतला. बरं, घ्या ना. आता या शब्दाला वेगवेगळ्या कर्त्यांसोबत वापरून बघा. जर कर्ता तो असेल तर आपण म्हणतो तो चांगला खेळतो. अच्छा. आणि कर्ता ती असेल तर ती चांगली खेळते. बरोबर. जर अनेक जण असतील तर ते चांगले खेळतात. आणि समजा आपण समोरच्याशी थेट संवाद साधत असू तर तू चांगला खेळतोस. म्हणजे खेळण्याची मूळ कृती तीच आहे, पण चांगला, चांगली, चांगले अशी रूपं सतत बदलत आहेत. हो, कर्त्याच्या लिंग आणि वचनानुसार ते बदलतात. हे झालं फक्त क्रियाविशेषण. म्हणजे कर्ता बदलला की या शब्दाला स्वतःला बदलावंच लागतं. स्वतःचं असं ठोस अस्तित्व नाहीये. मग क्रियाविशेषण अव्यय, ज्याला इंग्रजीत ॲडवर्बियल इंडिक्लायनेबल म्हणतो, तो काय प्रकार आहे? तो काळ्या दगडावरच्या रेषेसारखा आहे. अव्यय म्हणजेच ज्याचा व्यय होत नाही, म्हणजेच जे बदलत नाही. परिस्थिती काहीही असो, हा शब्द आपला मूळ फॉर्म कधीच सोडत नाही. म्हणजे जर मी हळू हा शब्द घेतला तर तो हळू चालतो, ती हळू चालते, ते हळू चालतात. तू हळू चालतोस. अरे चा, इथं मुलगा असो, मुलगी असो किंवा 10 लोकांचा घोळका असो, हळू हा शब्द हळूच राहिला. त्याचं हळूचा किंवा हळूची असं काहीच झालं नाही. नेमकं हे. यातली सर्वात आकर्षक गोष्ट म्हणजे भाषेची ही गणितीय अचूकता कशी काम करते हे पाहणं. खरंच खूप लॉजिकल आहे हे. क्रियाविशेषण अव्यय हे कर्त्याच्या प्रभावाखाली येत नाही, कारण त्याचं संपूर्ण लक्ष फक्त आणि फक्त क्रियेवर केंद्रित असतं. चालण्याची कृती कशी होतीये याच्याशी त्याला देणं घेणं आहे. म्हणजे वाक्याचा फोकस कर्त्यावरून क्रियेकडे हलवणारे हे शब्द आहेत. तर आता हे शब्द वाक्यात काय अर्थ व्यक्त करतात यावरून त्यांचे काही प्रकार पडतात. बरोबर. होय. सर्वात आधी 2 गोष्टी येतात ज्या कोणत्याही कृतीचा पाया असतात: काळ आणि स्थळ. म्हणजे ॲडवर्ब ऑफ टाइम आणि ॲडवर्ब ऑफ प्लेस. बरं, आपण ॲडवर्ब ऑफ टाइम म्हणजे कालवाचक पासून सुरुवात करूया. हो, याचे 3 उपप्रकार पडतात. पहिला आहे कालदर्शक, म्हणजे पॉइंट इन टाइम. पॉइंट इन टाइम म्हणजे कॅलेंडरवर किंवा घड्याळात आपण बोट ठेवून सांगू शकू अशी एखादी विशिष्ट वेळ का? अगदी बरोबर. उदाहरणार्थ, मी उद्या गावाला जाईन, किंवा तुम्ही केव्हा आलात, किंवा अपघात रात्री झाला. अच्छा, इथं उद्या, केव्हा, रात्री हे शब्द विशिष्ट वेळ दाखवतात. पण प्रत्येक कृती एका क्षणात संपत नाही. काही कृतींना कालावधी लागतो. तिथे येतो दुसरा प्रकार, सातत्यदर्शक, म्हणजे कंटिन्यूस ड्युरेशन. इंग्रजीत आपण कंटिन्यूस टेन्स वापरून काम भागवतो, पण मराठीत हे कसं दाखवायचं?
आपण त्यासाठी अतिशय समर्पक शब्द वापरतो, जसं पाऊस सतत कोसळत होता किंवा दिवसभर ऊन रणरणत होते. हां, आणि संत तुकारामांची ओवी आहे ना, सुसंगती सदा घडो. क्या बात आहे, एकदम अचूक उदाहरण. इथं सतत, दिवसभर, सदा हे शब्द कृतीचं अखंडत्व दाखवतात. पण जर एखाद्या क्रियेत ब्रेक असेल आणि ती पुन्हा पुन्हा घडत असेल तर? म्हणजे एखादी गोष्ट सतत घडत नाहीये, पण ठराविक अंतराने घडतेय. हो, त्यासाठी तिसरा प्रकार आहे आवृत्तीदर्शक, म्हणजेच फ्रिक्वेन्सी. उदाहरणार्थ, फिरून तुम्ही तोच मुद्दा उपस्थित करत आहात किंवा आई दररोज मंदिरात जाते. इंग्रजीतल्या कंटिन्युअस आणि फ्रिक्वेन्सीमधला फरक मराठीत सतत आणि दररोज या उदाहरणांवरून खूप छपखल बसतो. अगदी. पाऊस सतत पडतो तेव्हा तो थांबत नाही, पण आई दररोज मंदिरात जाते म्हणजे ती एका ठराविक लयीत ती कृती पुन्हा करते. हो, आणि जशी वेळ महत्वाची आहे तशी जागाही महत्वाची आहे. याला आपण स्थलवाचक किंवा ॲडव्हर्ब ऑफ प्लेस म्हणतो. म्हणजे कृती कुठे घडली ते. हो, यात दोन गोष्टी असतात. एक म्हणजे स्थिर अवस्था, ज्याला स्थितीदर्शक किंवा पोझिशन म्हणतात. जसे पलीकडे एक चिंचेचे झाड आहे, पतंग वर आहे किंवा तो खाली बसला. इथं जागा फिक्स आहे. पण मगाशी आपण जे गतिदर्शक वाक्य पाहिलं होतं, पुढून वाघ आला ते गतिदर्शक किंवा मोशनमध्ये येतं. जसं जंगलातून जाताना पुढून वाघ आला, घरी जाताना इकडून ये किंवा साप पाहून मधू दूर पळाला. अच्छा, म्हणजे इकडून, पुढून, दूर हे शब्द हालचालीची दिशा स्पष्ट करतात. पण मला वाटतं इथेच हा विषय खऱ्या अर्थाने रंजक ठरतो. कसं काय? म्हणजे जेव्हा आपण कृती कशी घडली हे पाहतो, रीत सांगणारे शब्द भाषेला सर्वात जास्त जिवंत करतात. अगदी बरोबर ओळखलत. याला रीतिवाचक क्रियाविशेषण अव्यय म्हणजेच ॲडव्हर्ब ऑफ मॅनर म्हणतात. यातला पहिला प्रकार म्हणजे प्रकारदर्शक किंवा टाईप. हां, याचे काय उदाहरणे असतील? जसं तो जलद धावला, पैसा फुकट गेला किंवा कप आपोआप फुटला. अरे वा, कप आपोआप फुटला. इथं आपोआप हा शब्द नसता तर फक्त कप फुटला असं राहिलं असतं, ज्यातून संभ्रम निर्माण झाला असता. हो ना, आपोआप या एका शब्दाने पूर्ण परिस्थिती क्लिअर केली. पण या रीतिवाचक प्रकारातला जो दुसरा उपप्रकार आहे तो मला खूप आवडतो. तो आहे अनुकरणदर्शक. अनुकरणदर्शक म्हणजे इमिटेटिव्ह किंवा ऑनोमॅटोपोईक शब्द का? हो, हे शब्द म्हणजे मराठी भाषेचे एक अफाट आणि नादमय सौंदर्य आहे. जसं मला पाहून तो झटकन गेला, पाणी खळखळ वाहते किंवा तो बदाबद आपटला. खळखळ, झटकन, बदाबद हे शब्द ऐकतानाच खूप भारी वाटतं. ती कृती डोळ्यासमोरच घडते असा भास होतो. कारण या शब्दांमध्ये तो प्रत्यक्ष आवाज लपलेला असतो. पण मराठीत अशा नाद आधारित शब्दांचा इतका वापर का होतो? इंग्रजीत आपण मग वॉटर फ्लोज नॉयझिली असं म्हणू, पण खळखळमध्ये जी मज्जा आहे ती तिथे नाही. खरं तर याचं कारण आपल्या मौखिक परंपरेत म्हणजे ओरल ट्रेडिशनमध्ये आहे. जेव्हा कथा सांगून पुढे नेल्या जायच्या तेव्हा ऐकणाऱ्याच्या मनात एक थिएटर ऑफ द माइंड निर्माण करण्यासाठी अशा ध्वनी आधारित शब्दांची खूप गरज असायची. अच्छा, म्हणजे बदाबद हा शब्द नुसती माहिती देत नाही, तर मार लागल्याची तीव्रता आणि आवाज दोन्ही एकाच झटक्यात मेंदूपर्यंत पोहोचवतो. अगदी. आणि याच रीतिवाचकमध्ये एक तिसरा प्रकारही आहे, निश्चयदर्शक म्हणजे सर्टनिटी. जेव्हा ठामपणे काही सांगायचं असतं. हो, वचन दिल्याप्रमाणे तो खरोखर आला, खचितच तो खोटे बोलतो किंवा तू खुशाल घरी जा. खचितच हा शब्द आता कमी ऐकायला मिळतो, पण खरोखर आपण रोज वापरतो. बरं, आता आपण रीत बघितली, पण कृती किती प्रमाणात झाली हे सांगणारे शब्दही असतात ना? हो, त्याला परिमाणवाचक किंवा संख्यावाचक म्हणजे ॲडव्हर्ब ऑफ क्वांटिटी म्हणतात. जसं तो मुळीच घाबरला नाही, गुरुजी किंचित हसले, तो भरपूर जेवला किंवा तो पहिला आला. मुळीच, किंचित, भरपूर हे शब्द क्रियेचा स्केल ठरवतात. आणि प्रश्न विचारताना किंवा नकार देताना तिथे प्रश्नार्थक म्हणजे इंट्रोगेटिव्ह आणि निषेधार्थक म्हणजे नेगेटिव्ह अव्यय येतात. जसं तू मला तुझं पुस्तक देशील का? केव्हा आलास तू? तुम्ही मला तुमच्याबरोबर न्याल ना? कसे सांगू तुला? इथं का आणि ना या छोट्याशा अक्षराने प्रश्नाचं स्वरूप दिलं. हो, आणि हेच न किंवा ना जेव्हा विरोध दर्शवतात तेव्हा ते निषेधार्थक होतात. जसं तू न आलेले बरं किंवा त्याने खरे सांगितले तर ना. इथं ते स्पष्ट नकार किंवा संशय व्यक्त करतायत. आतापर्यंत आपण पाहिलं की हे शब्द वाक्यात काय काम करतात. पण माझ्या डोक्यात एक तार्किक मुद्दा येतोय. कोणता? हे शब्द तयार कसे होतात? म्हणजे जलद, पुढून
हे शब्द मुळातच क्रियाविशेषण आहेत की आपण दुसऱ्या शब्दांना रिसायकल करून वापरतो? हां, खूप महत्वाचा प्रश्न आहे. स्वरूपावरून किंवा शब्दांच्या निर्मितीवरून याचे दोन मुख्य प्रकार पडतात. सिद्ध म्हणजे रूट वर्ड्स आणि साधित म्हणजे डिराइव्ड वर्ड्स. सिद्ध म्हणजे जे ओरिजिनल आहेत. जसं तो मागे गेला, तू पुढे पळ. यात मागे आणि पुढे हे सिद्ध आहेत का? अगदी बरोबर. यांना कोणताही उपसर्ग किंवा प्रत्यय लागलेला नाही. पण साधित शब्द खूप इंटरेस्टिंग असतात. नाम, सर्वनाम, विशेषण, धातू यांच्यापासून ते बनतात. मला याची काही उदाहरणं सांगाल का? म्हणजे नामापासून क्रियाविशेषण कसं बनतं? समजा रात्र हे एक नाम आहे. पण जेव्हा आपण म्हणतो तो रात्री आला, तेव्हा रात्री हा शब्द येण्याची वेळ सांगतोय, हे झालं नामसाधित. अच्छा, आणि त्याला त्यामुळे मारले, या तो या सर्वनामावरून त्यामुळे हा शब्द तयार झाला, म्हणजे हे सर्वनाम साधित. बरोबर. तो मोठ्याने ओरडला, यात मोठ्याने हे विशेषण साधित आहे. तिने सर्व रडून सांगितले, यात रडून हे धातू साधित आहे. सामासिक शब्दांचेही प्रकार असतात ना? हो. आज मधु शाळेत गैरहजर आहे, पाऊस दररोज पडतो, किंवा मोठ्या शोधात आम्ही गावोगाव फिरलो. यात गैरहजर, दररोज, गावोगाव ही सामासिक क्रियाविशेषणे आहेत. आणि अव्ययसाधित सुद्धा असतात ना? जसे पाणी खालून वाहते, हे तर एखाद्या फॅक्टरीसारखं आहे, गरज पडेल तसं प्रत्यय लावायचे. हो ना. मग मला सांगा, काही स्थानिक क्रियाविशेषणे किंवा लोकल ॲडव्हर्ब्स पण असतात ना, जिथे इतर जातीचे शब्द क्रियाविशेषणाचे काम करतात? हो. तिथे शब्द आपलं रूप न बदलता वाक्यातील जागेमुळे क्रियाविशेषण ठरतो. जसं ती काय माती गाते, किंवा तो रांधून जेवला, तो न कळत बोलला, तो फिरून आला. दगड वाचतो यात दगड हा शब्द वाचण्याची रीत दाखवतोय. खूपच भारी आहे. पण इथे मला एक टेक्निकल शंका आहे. विचारा ना. समजा मी म्हटलं तो अतिशय जलद धावतो. आता धावतोबद्दल जलद माहिती देतोय, पण जलदबद्दल अतिशय माहिती देतोय. मग अतिशय काय आहे? इथे एक विशेष नोंद लक्षात ठेवली पाहिजे. क्रियाविशेषणाबद्दल अधिक माहिती सांगणारा शब्द ही क्रियाविशेषणच असतो. अच्छा, म्हणजे ती फार मोठ्याने बोलते. यात मोठ्याने आणि फार दोन्ही क्रियाविशेषण आहेत. हो, पण जर तो शब्द विशेषणाबद्दल माहिती देत असेल, जसं ती फार हुशार मुलगी आहे, किंवा मी एक खूप उंच माणूस पाहिला, इथं हुशार आणि उंच विशेषणे आहेत. बरोबर. तर मराठीत विशेषणाबद्दल माहिती सांगणारा शब्द फक्त क्रियाविशेषण म्हणजे विकारी असतो, तो अव्यय नसतो. हा, म्हणजे तो बदलू शकतो. भाषा खरंच एक अद्भुत कोड आहे. आता आपण चर्चेच्या शेवटच्या टप्प्यात आहोत, पण मला सांगा, हे शब्द उभयान्वयी अव्ययासारखं म्हणजेच कंजंक्शनसारखं काम कसं करतात? जर आपण याला व्यापक दृष्टिकोनातून पाहिलं, तर जेव्हा हे शब्द जोडीने येतात, जसं जेव्हा तेव्हा, जर तर, तेव्हा ते दोन वाक्यांना जोडतात. उदाहरणाने सांगाल का? जेव्हा पाऊस आला तेव्हा मोर माचू लागला, हे कालवाचक आहे. आणि जेथे दिव्यत्वाची प्रचिती, तेथे कर माझे जुळती, हे स्थलवाचक आहे. हे एखाद्या सिनेमाच्या एडिटिंगसारखं आहे. दोन वेगळे सीन्स जोडून एक सिक्वेन्स तयार करायचा. तर या सगळ्याचा नेमका अर्थ काय? भाषा साच्यात न राहता स्वतःचे नियम लवचिक करते, हेच ना? अगदी बरोबर. जर आपण संपूर्ण चर्चेचा सारांश काढायचा ठरवला, तर क्रियाविशेषण अव्यय म्हणजे केवळ व्याकरणाचा नियम नाही, तर ते आपल्या संवादाला अचूकता आणि भावना देणारे स्पेशल इफेक्ट्स आहेत. नक्कीच. तो झटकन गेला किंवा पाणी खळखळ वाहते, यामुळे डोळ्यांसमोर जिवंत चित्र उभं राहतं. आणि जाता जाता एक विचार करण्यासारखी गोष्ट सांगतो. आज आपण जी सिद्ध